राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली। कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते। त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या। राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले। ते कोण आहेत आणि राज्यसभा निवडणूक कशासाठी होते त्याचं वेळापत्रक या विशेष रिपोर्ट मधून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। एलएस मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात। त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले। केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री, अनुभवी नेते रामदास आठवले, पक्षासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर काम करणारे वरिष्ठ अनुभवी नेते विनोद तावडे, राजकीय पटलावर स्वतःची छाप उभा करणारा उमेदवार नवीन चेहरा रामराव वडकुते आणि महिला उमेदवार सामाजिक प्रतिनिधित्व, महिलांना प्राधान्य देऊन विविध सामाजिक समूहांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी उमेदवार म्हणून माया इनवाते यांची निवड करण्यात आली आहे। भाजपच्या या यादीत नेतृत्व आणि नवीन सामाजिक प्रतिनिधी यांचा संगम पाहायला मिळतोय। वापरलेली धोरणं आणि उमेदवारांची निवड यामध्ये अनुभव, सामाजिक विविधता आणि महिला सक्षमीकरण यांचा समंजस मिलाफ आहे, ज्यामुळे पक्षाला पुढील निवडणुकीत चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे। भाजपकडून 4 नेत्यांना उमेदवारी देणं हे पक्षाचं संघटनात्मक आणि सामाजिक ताळमेळ यांचा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे। यात अनुभवी नेता तसेच नवोदित प्रतिनिधी यांचा समावेश आहे। निवडणूक प्रक्रियेत दररोज नवीन राजकीय चर्चांचं वातावरण आहे, ज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याच मतांच्या खेळाचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे। उर्वरित जागांसाठी महायुती, शिंदे गट, राष्ट्रवादी, आघाडी पक्ष आणि विरोधकांचं समीकरण कसं बदलतं हे लढाईचे मुख्य भाग ठरणार आहेत। दरम्यान निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या। 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणुका होणार आहेत। रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू 6, पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5 आहेत। राज्यसभेसाठी 5 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। 6 मार्चला अर्जांची छाननी होणार आहे। 9 मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल। 16 मार्चला सकाळी 9 ते सायंकाळी 4 मतदान होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर मतमोजणी होईल। आता पहा, राज्यसभा म्हणजे काय? भारताच्या संसदेत राज्यांचं प्रतिनिधित्व केलं जातं, त्याला राज्य परिषद, राज्यसभा म्हटलं जातं। हे सदन देशातील विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करतं आणि कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं। राज्यसभा बनवण्याचा मुख्य उद्देश राज्यांचं हित संसदेत सुरक्षित ठेवण्यासाठी बनवलं जातं। राज्यसभा सदस्य कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत चर्चा करतात, मतदान करतात आणि सुधारणा सुचवतात। राज्याच्या कायद्यांवर चर्चा, सुधारणा आणि मंजुरीवर निर्णय घेण्याचं काम करतात। राज्यसभा हे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संतुलन राखतं। राज्यसभेत प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी त्यातील सुमारे 1/3 सदस्य निवृत्त होतात। राज्यसभा निवडणूक ही राज्यातील आमदारांच्या मतदानातून केली जाते, तर काही सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात। राज्यसभेत 244 सदस्य असतात, त्यात 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात। उर्वरित सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांद्वारे निवडले जातात। राज्यसभा सरकारवर सल्लागार मंडळासारखी भूमिका बजावते। भारत हा लोकशाही देश आहे। आपल्या देशात लोकशाहीची मुळं अगदी गावापासून ते दिल्लीपर्यंत पसरली आहेत। गाव पातळीवर ग्रामपंचायत नागरिकांच्या दैनंदिन गरजा, विकास कामं आणि स्थानिक प्रश्न सोडवते। त्यानंतर तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यरत असतात। राज्य पातळीवर विधानसभा राज्याचे कायदे तयार करते आणि राज्याचा कारभार पाहते। देश पातळीवर संसद कार्य करते। संसद 2 सभागृहांची बनलेली असते, राज्यसभा आणि लोकसभा। लोकसभा जनतेचे थेट प्रतिनिधित्व करते, तर राज्यसभा राज्यांचं प्रतिनिधित्व करते। अशा प्रकारे ग्रामपंचायतीपासून ते राज्यसभेपर्यंत प्रत्येक स्तरांवर लोकप्रतिनिधी देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी कार्य बजावत असतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच माहिती पाहण्यासाठी एलएस मराठीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पाहत राहा एलएस मराठी।